मित्रांनो, DMERच्या नवीन जागांची गठड्याची जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात असणार आहे विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर यासाठी. याच्यामध्ये गठड्यामधील जवळपास 80+ जागांसाठी ही भरती होणार आहे. तरी यासाठी पात्रता काय असेल, पेमेंट किती असेल व अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कधी चालू होईल, अर्जाची शेवटची तारीख आणि फीस काय असेल, यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला माहिती लक्षात येऊन जाईल. चला मित्रांनो, सुरुवात करूयात. तर या ॲडच्या PDF साठी सबस्क्राईब करून कमेंट करा. PDF येऊन जाईल. औषधद्रव्य विभाग मंत्रालय यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट मी पदांची माहिती आणि पात्रता वगैरे सांगतो अगोदर. तर 1 नंबरचं पद आहे कक्षी सेवक, याच्यासाठी रिक्त पदे आहेत 36. बाह्य रुग्ण विभाग सेवक यासाठी 5 पदे आहेत. शिपाईसाठी 10 आहेत. माळेसाठी 1, स्वयंपाकीसाठी 4, क्षकिरण सेवकसाठी 1, प्रयोगशाळा परिचरसाठी 1, रक्तपेटी परिचरसाठी 1, अपघात विभाग सेवकसाठी 1, सहाय्यक स्वयंपाकीसाठी 1, पहारेकरीसाठी 1, नावीसाठी 1 व धोबीसाठी 1, अशी मिळून एकूण 80+ पदांसाठी ही भरती आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये पेमेंट असणार आहे तुम्हाला जवळपास सगळ्या पदांना सारखंच पेमेंट आहे. 15,000 ते 47,600 अशी पेमेंटची त्यांनी माहिती इथे दिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इन हँड सॅलरी जवळपास 25,000+ बघायला मिळेल. पेमेंट खूप चांगलं आहे मित्रांनो. लातूरसारख्या ठिकाणी ही पेमेंट खूप छान आहे. तर याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांनी डायरेक्ट वेबसाईट दिलेली आहे. https://www.virigmclatur.org या संकेतस्थळावर माहिती व अर्ज करण्यासाठी त्यांनी तपशील उपलब्ध करून दिलेला आहे. यासाठी तुम्हाला डायरेक्ट पात्रता काय आहे ते सांगून देतो मी तुम्हाला. या सर्व पदांसाठी मित्रांनो पात्रता खालील दाखवलं. थांबा 1 मिनिट, तुम्हाला दाखवतो मी. या सर्व पदांसाठी पात्रता आहे मित्रांनो 10वी पास. फक्त 10वी पासवर ही सगळी पदे भरली जाणार आहेत. व याच्यामध्ये पेपर हा 100 प्रश्नांचा 200 गुणांचा होईल. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील व कोणतीही निगेटिव्हिटी याच्यामध्ये नसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मराठीसाठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील, इंग्रजीमध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील, सामान्य ज्ञानमध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील व बौद्धिक चाचणी किंवा अंकगणितसाठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील. असे एकूण मिळून 100 प्रश्नांचा हा पेपर आहे व 200 गुणांसाठी हा पेपर घेतला जाईल. याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून कमेंट करा. PDF तुम्हाला मी सेंड करून टाकते. याचा अभ्यासक्रम तुम्ही इथे खाली बघू शकता. परीक्षा कालावधी आहे 2 तास 120 मिनिटे व याचा पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला इथं खाली दिसेल. हे पूर्ण तक्ता अभ्यासक्रमाचा आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे. कम्प्युटर बेस्ड इथं पाहू शकता तुम्ही. CBT टेस्ट असं त्यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी घेण्यात येईल हे देखील त्यांनी सांगितलेले आहे. आणखी याच्यामध्ये मेन मित्रांनो कागदपत्रे आहेत. कागदपत्रांसाठी तुम्ही हा तक्ता पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून हा तक्ता पहा. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जी कागदपत्रे लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यावर त्या पूर्ण कागदपत्रांचा तपशील याच्यामध्ये दिलेला आहे. खालील तुम्हाला फॉर्मची फीस किती आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फीस आहे व रिझर्वेशनच्या कास्टमधील आहेत त्यांच्यासाठी 900. याच्यामध्ये सर्वजण आले, OBC SC ST NTD असे सर्व घटक याच्यामध्ये आले. त्यानंतर त्यांनी डायरेक्ट इथं सांगितलेलं आहे की माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत. माजी सैनिकांना यामध्ये कुठलीही फीस असणार नाही. खाली त्यांनी महत्त्वाचे डेट सांगितले आहे. त्याच्यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 20/8/2026 रोजी 17 त्यांनी 24 तासाच्या फॉर्मॅटमध्ये सांगितले आहे. 17 वाजल्यापासून ते 10/9/2026 रोजी 17 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 10/9/2026 रात्री 12 वाजेपर्यंत. परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला या वेबसाईटवर नंतर प्रकाशित करण्यात येईल. ज्यावेळेस त्यांची अधिकृत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला परीक्षा हॉल तिकीटची संपूर्ण माहिती तुम्हाला याच वेबसाईटवर चेक करावी लागेल. तर मित्रांनो, ही आहे मेन
माहिती जी तुम्हाला या परीक्षेसाठी लागणार आहे. हा आहे आणखी एक परीक्षेचं स्वरूप, म्हणजे कसं परीक्षा असणार आहे त्यासाठी हा तक्ता आहे. तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता नंतर, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. आणि मित्रांनो, त्यांनी डायरेक्टली असं सांगितलेलं आहे की परीक्षा एकापेक्षा जास्त वेळेमध्ये घेण्यात आली तर नॉर्मलायझेशन देखील करण्यात येईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला कास्ट वाईज जागा बघण्यास मिळतील. त्यामध्ये तुम्हाला हे बघा, कक्षी सेवक पद आहे, याच्यासाठी एकूण पदे आहेत 36. पेमेंट दिलेलं आहे तर 15,000 ते 46,700. आणि ते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे कसं करायचं आहे. हे बघा, पदसंख्या आहे एकूण 36. तर खाली बघू शकता एकूण 36 पदे आहेत. त्याच्यामध्ये राखीवसाठी एक आहे, सर्वसाधारणसाठी आहे, महिलांसाठी नाही. अनुसूचित जाती जमातीसाठी 2 आहे, सर्वसाधारणसाठी 1 व महिलांसाठी 1. विजा ब क साठी एकही जागा नाही, ड साठी 1 जागा आहे, सर्वसाधारणसाठी, महिलांसाठी नाही. विशेष मागास प्रवर्गासाठी जागाच नाही. इतर मागास प्रवर्गासाठी 6 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 2 आहेत, महिला आरक्षणासाठी 2 आहेत. आर्थिकदृष्ट्या घटक यांच्यासाठी 5 आहेत, सर्वसाधारणसाठी 1 आहे, महिलांसाठी 2 आहेत, माजी सैनिकसाठी 1 आहे व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 1 आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी EWS साठी 6 आहेत, सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2 आणि माजी सैनिकसाठी 1 आणि पदवीधर अंशकालीनसाठी 1. राखीवसाठी 15 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 5, महिलांसाठी 4, दिव्यांगांसाठी 1 व माजी सैनिकसाठी 2 आणि खेळाडूंसाठी 1 आणि शेवटी पदवीधर अंशकालीनसाठी 1, असे एकूण मिळून 36 जागा दिलेल्या आहेत त्यांनी. नंतर तुम्ही पुढील माहिती बघू शकता. बाह्य रुग्ण विभाग कक्षी सेवकसाठी त्यांनी एकूण 5 जागांचा समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी 1 आहे, अनुसूचित जातीसाठी 1 आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, विजा अ साठी 1 आहे, विजा क साठी 1 आहे आणि शेवटी राखीवसाठी 1 आहे. नंतर आणखी तुम्ही शिपाई पदासाठी बघू शकता. खाली मेन इथं सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन इथं बघण्यास मिळणार आहे तुम्हाला. शिपाईसाठी एकूण 10 पदे आहेत. त्याच्यामध्ये वेतन स्तर तेच आहे, सेम सगळ्यांना सारखंच पेमेंट आहे मित्रांनो, फक्त 2 पदांना पेमेंट वेगळे ते तुम्ही ॲडमध्ये पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, भज क साठी 1 आहे, भज ड साठी 1 आहे, ते म्हणजे सर्वसाधारणसाठी. असे सर्वसाधारणसाठी आहेत. महिलांसाठी याच्यामध्ये फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी महिलांमध्ये 1 आरक्षण जागा आहे. सर्वसाधारणसाठी याच्यामध्ये पण 1 जागा आहे, एकूण 2 आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे, सर्वसाधारणसाठी आहे ती पण. राखीवसाठी 1 जागा आहे, असे एकूण मिळून 10 जागा आहेत. स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये खाली तुम्हाला असे एकूण, मी तुम्हाला फक्त व्हिडिओ असं खाली स्क्रोल करतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकता नंतर. तर मित्रांनो, ह्या पूर्ण जागा तुम्ही बघितलेल्या असतील. तुम्हाला आणखी अधिक कोणती माहिती पाहिजे असेल त्याच्यासाठी कमेंट करा व व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच नवनवीन आपल्या महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील संपूर्ण जागा, म्हणजे आणखी खूप साऱ्या भरती होणार. वनरक्षक येणार आहे, पोलीस भरती होईल, जिल्हा न्यायालय असेल, कोतवाल पद भरती असतील, या सर्व पदांची माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक पण करा. धन्यवाद.